श्री क्षेत्र औंढा नागनाथ ते शिर्डी पदयात्रा रवाना। औंढा नागनाथ येथील श्री सद्गुरू साई सेवा मंडळाच्या वतीने औंढा नागनाथ ते शिर्डी पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत 65 साई भक्त सहभागी होते। औंढा नागनाथ ते शिर्डी पदयात्रा सोमवारी सकाळी रवाना झाली। यावेळी देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, नगराध्यक्ष SP कनकुटे, नगरसेवक साहेबराव देशमुख, नगरसेवक मनोज देशमुख, राहुल दंतवार, सूर्यसिंह ठाकूर, प्रदीप गंभीरे, बाळासाहेब ठाकूर, द्वारकादास सरडा, रामू राठी, करण पवार, दिलीप ठाकूर, माधव गोरे, श्रीराम राठी, लक्ष्मण पवार, वैभव विखे, गोविंद टोंपे, मनोज अग्रवाल, किरण पवार, अंकित अग्रवाल, बंडू चोंडेकर, विकी ठाकूर, लक्ष्मण लोखंडे, संतोष गोबाडे, संदीप गोबाडे, गंगाधर जावळे, गणेश ठाकूर, शैलेश सरडा, अनिल पाटील, बाळू देशमुख, संतोष काळे, संजय ठाकूर, संजय पाठक, राजू वाकुडे, दीपक सोनोने आदींची यावेळी उपस्थिती होती। औंढा नागनाथ ते परभणी रोडवर साई भक्तांसाठी विशाल हॉटेलचे मालक गजानन पाटील, वैभव पाटील, अनिल पाटील यांनी चहा पाण्याची व्यवस्था केली होती। तर सिद्धनाथ पेट्रोल पंपाचे मालक प्रदीप गंभीरे, बाळासाहेब ठाकूर यांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती। द्वारकादास सारडा, शैलेश सारडा, निलेश सारडा यांनी धारपाटा येथे साई भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती। पदयात्रेसाठी उमाकांत शंकरवार, सुधीर गोबाडे, सुरेंद्र डफळ, रामू राठी, विठ्ठल ठाकूर, करण पवार, अंकुश देशमुख, श्रीधर बुलबुले आदींनी पुढाकार घेतला होता। साई बाबा की जय।